आत्म्याचा कारक आहे. जे जे कराल ते स्वतः करायचंय. बरं. मी माझ्या प्रत्येक गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. ओके. मला तू ओरडलीस तर मला तू का ओरडलीस हे आधी मी शोधायचं. तू का ओरडली हा विचार नाही करायचा. अच्छा. सो इट इज ऑल अबाउट यू. सामान्यांसाठी, सगळ्यांसाठी ज्याला कळतंय, जे थोडे कॉन्शियस अवेअर आहेत, म्हणजे अगदी वय वर्ष 5-6ची मुलं पण अगदी कॉन्शियस अवेअर आहेत, त्यांनी सुद्धा हा विचार करावा. ते जे मोठे आहेत त्यांनी म्हणजे कळूच शकतात. माझ्यासाठी काय काय योग्य आहे, पर्पज ऑफ लाईफ असं अगदी खूप मोठं होईल, पण जे जे मी करतोय त्याची त्याची जबाबदारी घ्यावी. सूर्याचा सारखं रोजच्या गोष्टीसाठी सातत्य आणि फोकस ठेवावं. तुमचं आयुष्य सुकर चांगल्या पद्धतीने घडेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्योपासना करावी. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी सूर्योपासनेमध्ये गायत्री मंत्र येतो, सूर्यनमस्कार येतात, सूर्याला अर्घ्य देणं येतं. या गोष्टी सूर्योपासनेमध्ये येतात. ज्यांना ज्यांना असं वाटतं की माझं आयुष्य अजून चांगलं व्हावं, त्यांच्यासाठी असं मी म्हणेन की सूर्योदयाची वेळ आणि सूर्यास्ताची वेळ पाळा. त्याप्रमाणे बायोलॉजिकल क्लॉक सेट करा. म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्यास्तानंतर जेवू नये, लवकर झोपावं. तुमच्या हेल्थवरती खूप चांगले बेनिफिट्स मिळतील आणि एकदा आपले शरीर संपदा चांगली असेल तर बाकी गोष्टी खूप चांगल्या घडतात किंवा आपण घडवू शकतो असं म्हणून.